नाही. मग समजा कसं खुशाल शे का नाही. अरे काहीतरी बोला. बरं पाणी वाणी पडलं का आपल्या गावले. अरे आटे आटे म्हणजे दुबईले हो नुसता तो मागो गाली गया बुवा. तुमले काय सांगू मी. आधी कळलं कुछ कयामा पड गया होती. आई कोणची भाषा बोली रहे शे आणि काय सांगी राहिले तो. पण काही लोक आधी बाबा ते समज घ्या होतील की आपण कुठला भागमा येईन शेतस आणि कोणती भाषा बोल राहिना. कोणी सांगे का मग आम्ही काय बोल राहिलो कोणती भाषा बोल राहिलो. अरे वा वा वा. आणि कोणत्या भागमा येईन शेतस. खानदेश. एकदम बरोबर ओळख बरं तुम्ही. तुमना अपना समजास ना खास म्हणजे खानदेश. बरं आता आपला जो कसले खानदेश बद्दल काय सांगावं बुवा त्यासले समजूच माहितीशी. पण आपला भाग सोडीसन म्हणजे खानदेश वा उत्तर महाराष्ट्र सोडीसन बाकी समजा लोक असले त्यांबद्दल माहिती कळावी म्हणून आता आमले मराठीमा बोलणं पडे. कारण ऐराने जे काही समजावले समजावू नाही चालेल ना. तरी पण ऐराणी म्हणणार येतच नाही म्हणा ते काही सोडून मी. पण सर्वात आधी तुम्ही जो कार्यक्रमाला शिट्ट्या आणि टाळ्यांचा कडकडाट देऊन प्रतिसाद देत आहात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तर मंडळी या माझ्या ताई गोपाल शाह आणि हे आमचे दादा प्रशांत चौधरी. आम्ही दोघे आपल्या या सर्वांच्या आवडत्या आणि आपण वर्षभर ज्याची वाट पाहत होतो अशा महाराष्ट्र मंडळ कथार प्रस्तुत महाराष्ट्र दिन आणि चैत्र मास 2024च्या कार्यक्रमात आपले सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मंडळी आपली मराठमोळी परंपरा आपल्या चालीरीती आपली खाद्य संस्कृती आणि पोशाखी विविधता या व्यतिरिक्त जरी आपण मराठी भाषा बोलत असू तरीही दर 12 मैलावर बदलणारी आपली बोलीभाषा हे सगळं अगदी अगम्य सुंदर वैशिष्ट्यपूर्ण आणि अतिशय मोहक आहे. मंडळी याच महाराष्ट्रातील प्रमुख 5 भागांपैकी आज आपण जाणून घेणार आहोत खानदेश म्हणजे उत्तर महाराष्ट्राबद्दल. आताचा खानदेशचा प्रदेश जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांपासून बनलेला असला तरी जळगाव जिल्ह्याला लागूनच असलेला बऱ्हाणपूर जो आता मध्य प्रदेशात आहे तोही पूर्वी खानदेशचाच भाग होता. तर रसिकजन हो या प्रदेशाचे पूर्वीचे नाव होते रसिक. काही स्रोतांनुसार खानदेश हे नाव मलिक नसीर याला मिळालेल्या खान उपाधीवरून आले आहे तर काही स्रोतांनुसार हे नाव महाभारतातील खांडवनावरून मिळाले आहे. त्या काळात इथे कान्हाचा म्हणजे कृष्णगावावर होता म्हणून त्याचे नाव कान्हदेश होते पण काळाच्या ओघात ते खानदेश झाले. मार्कंडेय पुराण आणि जैन साहित्यात खानदेश प्रदेशचा अभिदेश असा उल्लेख होता. त्याचे शासक होते अहिर राजा आणि म्हणून इथे बोलली जाते अहिराणी भाषा. आता तात्पुरते इथेच सांगतो कारण पुढचे कलाकार त्यांचं मत सादरीकरण करण्यासाठी खूपच आतुर झाले आहेत. तर आपल्या समोर येत आहेत मायरा वैभव धानोरकर आणि स्वस्ती संतोष पेडणेकर कोरिओ. मंडळी शेतकरी म्हणतो ढग गडगडतो पण पाऊस पडत नाही आणि आम्ही म्हणतो या सुंदर कला आविष्काराला टाळ्या का मिळत नाही. काय म्हणता तुम्ही. धन्यवाद धन्यवाद. आमनं गाव आमनं देश आमनं खानदेश जय खानदेश. जय महाराष्ट्र. हे आहे धुळे आणि जळगाव मध्ये प्रसिद्ध संगीत आहे. मंडळी इथे थोडे ऊन आहे पण लोकांमध्ये सुकून आहे. आणि आहात तरुण तर घ्या थोडं फिरून कारण इथे तशी बरीच प्रसिद्ध ठिकाणं देखील आहेत.
रसिकजन हो, आम्हा दोघांनी बटाट्याची प्रचंड आवड. तुम्हाला आवडेल का आमच्यासोबत प्रवास करायला? चला तर मग आपण जाऊयात भारतीय रेल्वेने, जे खानदेशातील प्रवासाचे एक प्रमुख साधन आहे. आणि सुरुवात करूया जळगाव जिल्ह्यापासून आणि त्यानंतर मग धुळे, नंदुरबार आणि सर्वात शेवटी नाशिक असं करत करत संपूर्ण उत्तर महाराष्ट्राची आम्ही तुम्हाला ओळख करून देण्याचा प्रयत्न करू. केळी घ्या केळी, 12ला 6, 20ला डझन. अशी केळी विक्रेत्यांची आरोळी आली म्हणजे समजायचं आमचं खानदेश आलं. तर जळगावला बनाना सिटी ऑफ इंडिया म्हणतात आणि जळगाव जिल्ह्यातील 70 ते 80% केळी येते ती रावेर तालुक्यातून. त्यानंतर येतो मुक्ताईनगर. कशामुळे नाव पडलं असेल मुक्ताईनगर? कोणी सांगू शकेल का? मुक्ताईनगर नाव कशामुळे पडलं असेल? ठीक आहे, मुक्ताईनगरला नाव पडलं आहे संत मुक्ताबाईंमुळे. कारण इथेच त्यांनी निर्जीव भिंत चालवून संत चांगदेवांची वाघावर बसून आल्यानंतर गर्वावरण केले होते. आता आपण येऊन पोहोचलो आहोत भुसावळ येथे, जे मध्य रेल्वेचे एक जंक्शन आहे आणि इथे रेल्वेचे सुप्रसिद्ध डायमंड क्रॉसिंग आहे. येथून तुम्ही भारतातल्या कुठल्याही शहरात जाऊ शकता. येथूनच जवळच सातपुडा पर्वतरांगामधील मनुदेवीचे मंदिर आणि तिथला निसर्गरम्य पर्यटकांना खुणवत असतो. असो, तर आपले पुढचे स्थानक आहे जिल्ह्याचे ठिकाण जळगाव जंक्शन. जळगाव नाही बरे, जळगाव. हो, कळले बरे, कळले की इथली बोली भाषा ळ ला ड म्हणणारी, एक आणि विशिष्ट हेल असणारी, पण तरीही कानाला गोड वाटणारी. तुम्हाला त्या महाराष्ट्राच्या हास्यकथेतील शामराजपूत आठवतो का? अहो, याच बसच्या जोरावर त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रात नाव गवलं. उभा राह रे बट्टड, कुठे चालला तू, कुठे तडपडला होता, अशी भाषा बोलली जाते. या भाषेला कुठलेही व्याकरण नसतं, नियम नसतात. त्यामुळे सर्वच वाटतं की हे भांडतात काय आपल्याशी, पण तसं नसतं मंडळी. प्रेक्षक हो, इतर ठिकाणांसारखंच शेती हा इथला प्रमुख व्यवसाय. ज्वारी, बाजरी, कापूस, सोयाबीन ही इथली प्रमुख शेतीची उत्पन्न आणि त्यातही कापूस म्हणजे पांढरं सोनंच. पण त्याबरोबरच शुद्ध आणि किफायतशीर सोन्याच्या बाजारपेठेमुळे जळगाव हे गोल्ड सिटी म्हणून देखील ओळखलं जाते. आणि येथून जवळच जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरुळलेणी देखील आहेत आणि म्हणून जळगावला अजिंठ्याचे प्रवेशद्वार देखील म्हटले जाते. जळगावला पोहोचलो आणि वरणपट्टी नाही खाल्ली असं कसं होईल? मस्त मान काला मारायचा पट्टीचा, त्यावर वरण, तुपाची धार आणि चालू द्यायचा रट्टा. बर्गर पिझ्झा पेक्षा फिक्क असतं ते. वरणपट्टी, घोटलेली वांग्याची भाजी, मिरचीचा ठेचा, पापडाचा पुडा हा तर खास मेनू आहे इथला. नक्की जाऊया. आणि इथलं भरीत पाटीला विसरून कसं चालेल? वांग्याच्या शेतात जाऊन तिथलीच ताजी वांगी तोडून भाजून केलेलं भरीत आणि बाजरीची भाकरी किंवा पुऱ्या. अरे आणखी एक दायगंडाराची भाजीला कसं विसरता येईल? चणा किंवा तुरडा, आंबट चुका, 15-20 हिरव्या मिरच्या यापासून बनलेली रस्सा भाजी आणि मसालेदार मटण देखील. म्हणजे मेजवानीच. त्याच्या व्यतिरिक्त खापरावरची पुरणपोळी, केळीचे वेफर्स आणि झणझणीत शेवभाजी ही प्रसिद्ध आहे जळगावची. तर पाणी सुटले ना मंडळी तोंडाला? हे नुसतं ऐकूनच माझ्याच काय, पण कित्येक प्रेक्षकांना तोंडाला पाणी सुटलं असणार. आम्ही आलोच पेट पूजा करून. तोपर्यंत तुम्ही जरा पुढच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या. आपल्या समोर येत तर मंडळी नमस्कार. आम्ही पुन्हाही राहिलो बरं. खानदेश माई दिवा म्हणतो वाद दे, हात म्हणतात साथ द्या आणि रसिक प्रेक्षक हो, आमचे कलाकार म्हणतात टाळ्यांची दाद द्या. टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा वाजता. आमच्या प्रेक्षकांना. तर आपण आपला खानदेश प्रवास पुन्हा सुरू करूया. जळगाव जिल्ह्याला पौराणिक, ऐतिहासिक आणि साहित्यिक वारसा देखील लाभलेला आहे. अरे संसार जसा तवा चुल्यावर, हाती हाताला चटके तवा मिळते भाकर. ही सर्वश्रुत असलेली खानदेशी कविता लिहिणारी बहिणाबाई चौधरी, बालकवी त्र्यंबक ठोंबरे आणि भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील
ह्या पण जळगावच्याच. तसंच श्यामची आईमुळे प्रसिद्ध झालेले साने गुरुजी आणि विप्रो कंपनीचे संस्थापक अजिम प्रेमजी यांची कर्मभूमी अंमळनेर हे देखील जळगाव जिल्ह्यातच येते. तसेच 1857च्या स्वातंत्र्य लढ्यातील प्रसिद्ध झाशीच्या राणीचे माहेरघर म्हणजे पारोळा आणि तेथील बोयकोट किल्ला जिथे तिचे बालपण गेले तेही येते जळगाव जिल्ह्यातच. तसेच इथे कित्येक प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन स्थळे देखील आहेत. पद्मालय इथे असणारे गणपतीचे प्रसिद्ध मंदिर, जवळच भीमाने बकासूरचा वध करून आपली तहान भागवण्यासाठी निर्माण केलेले भीमकुंड, वरकुंडाचे झुलते मनोरे असे अनेक कित्येक स्थळ इथे आहेत. ए चाय गरम, गरम चाय, चाय गरम. मंडळी, आता आपण पोचलो आहोत 40गावला. हे मध्य रेल्वेचे एक जंक्शन आहे जिथलं दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तेवढेच प्रसिद्ध आहेत म्हणून चाय गरम. नंदनचे पेढे, अंबिकाची रसमलाई म्हणजे अप्रतिमच. तसेच 40गाव जवळ महर्षी वाल्मिकीचे समाधी मंदिर असलेले वालझिरी हे तीर्थक्षेत्र पण आहे. त्यापुढेच पाटणादेवी, चंडिका मंदिर, गवताळा अभयारण्य, प्रसिद्ध गणितज्ञ भास्कराचार्य यांचे असलेले वास्तव्य खुणा, कन्हेरगड, पितरखोळाच्या लेण्या, हेमाडपंथी मंदिरे असे बरेच काही आहे या तालुक्यात. किती बोललं तरी कमी पडतं असं वाटतं ना? हो ना. तर मंडळी, आपले पुढले स्टेशन आहे धुळे. नेक्स्ट स्टेशन धुळे. अगला स्टेशन धुळे. महाराष्ट्राच्या वायव्य भागात वसलेला धुळे जिल्हा म्हणजे नैसर्गिक विविधता आणि सौंदर्याच्या रंगाने रंगवलेला कॅनव्हासच आहे. जरी आपण इथे आता रेल्वेने पोहोचलो असलो तरी हे सांगणे क्रमप्राप्त आहे की धुळ्यात मुंबई आग्रा आणि सुरत कोलकाता हे देशातील 2 मोठे आणि महत्त्वाचे राष्ट्रीय मार्ग एकमेकाला छेदून जातात. या जिल्ह्यात ग्रामीण भागातील बहुसंख्य लोक अहिराणी भाषा बोलतात. शेती हा इथला मूळ व्यवसाय आहे. गहू, बाजरी, ज्वारी, कांदा याशिवाय कापूस हे सर्वात जास्त पिकणारे उत्पादन आहे. 40गाव सारखाच धुळे जिल्हा पण शुद्ध दूध उत्पादनासाठी ओळखला जातो. आणि ऐतिहासिक म्हणाल तर पत्री सरकारच्या क्रांतिकारांनी केलेला पराक्रम म्हणजे 14 एप्रिल 1944 रोजी इंग्रजांच्या त्या काळाच्या 5.5 लाख रुपयांच्या खजिन्याची लूट, ज्याची आठवण म्हणून क्रांती स्मारक शिंदखेडा तालुक्यात आज उभे आहे. खानदेशची कुलस्वामिनी म्हणून मान्यता असलेली आदिशक्ती आई एकविरा देवी इथेच आहे. तसेच कानबाई ही खानदेशची ग्रामदैवत असून श्रावण महिन्यात इथे मोठा उत्सव जल्लोषात साजरा केला जातो. आणि या व्यतिरिक्त लळिंग किल्ला, सोनगिरी किल्ला, भामेरगड, थाळनेरचा किल्ला ही अशी धुळ्यातली प्रमुख प्रसिद्ध ठिकाणे आहेत. बडोद्याच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला कोणी कोणी भेट दिली? कोण कोण जाऊन सांगा बरं बडोद्याला, स्टॅच्यू ऑफ युनिटीला. आप में से कौन कौन जाके है स्टैचू ऑफ यूनिटी बड़ौदा? आपको पता है उसके मूर्तिकार कहाँ से है? त्याचे मूर्तिकार राम सुतार हेही धुळ्यातलेच. टाळ्या तर झाल्याच पाहिजे. तसंच धुळे जिल्ह्याचा भाग असलेले दोंडाईचे शहर हे मक्यापासून ग्लुकोज, साखर आणि इतर उत्पादनांचे उत्पादन करणारे राज्यातील एकमेव शहर आहे. तसंच मिरचीच्या उत्पादनासाठी आणि बाजारपेठेसाठी हा जिल्हा प्रसिद्ध आहे. असेच आणखी एक महत्त्वाचे शहर म्हणजे शिरपूर. शिरपूर हे इथल्या शिरपूर गोल्ड रिफायनरीसाठी प्रसिद्ध आहे. आशा आहे तुम्हाला धुळ्याबद्दल नक्कीच रंजक माहिती मिळाली असेल आणि ती नक्कीच आवडली पण असेल. तर मंडळी, थोड्याच वेळात पुन्हा भेटूया. आता आपले कलाकार आपले कला सादर करण्यासाठी वाट बघतायत. आलोच आम्ही. मंडळी, रंगतदार कार्यक्रमाला बहरदार संगीताची जोड, आमच्या सर्व कलाकारांना तुमच्या टाळ्यांची ओढ. तर प्रेक्षक जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आमच्या कलाकारांसाठी. नमस्कार. महाराष्ट्राच्या उत्तरेतील नंदुरबार जिल्ह्यात आपले स्वागत आहे. नंदुरबार हा सातपुडा प्रदेशातील आदिवासी जिल्हा आहे. याची निर्मिती 1 जुलै 1998 रोजी धुळे जिल्ह्यातून झाली. या जिल्ह्याची सीमा गुजरात आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांना लागून आहे. इथे
स्वातंत्र्य लढ्यातील बाल हुतात्मा शिरीष कुमार याचे स्मारक आहे. तसेच प्रकाशे शहादा तालुक्यात तापी गोमाई संगमावर एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे जे दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते. शहादा तालुक्यात उनबदे येथे गरम पाण्याचे झरे आहेत. आणि आता तुम्हाला कोणी सांगितलं की नंदुरबार सारख्या उष्ण आणि कोरड्या हवामानाच्या प्रदेशात एक थंड हवेचं ठिकाण आहे, तर बसेल तुमचा विश्वास? तर तोरणमाळ हे इथलं थंड हवेचं ठिकाण जे महाबळेश्वरपेक्षा कमी नाही. येथील यशवंत तलाव, सीताखाणी दरी आणि धबधबा मनमोहक आहेत. इथला बराचसा भाग अनएक्सप्लोर्ड असल्यामुळे निसर्गाची मुक्त उधळण आपल्याला बघायला मिळते. आणि शूलपाणेश्वर आणि तोरणमाळ अभयारण्यांची सफारी, अक्राणी तालुक्यात अक्कलकुवा येथे गोराफुली धबधबा आणि मोलगी येथील काठीची आदिवासी संस्कृती होळी हे देखील चुकू नये असेच काही आहे. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का आपल्या भारतातील सर्वात पहिलं आधार कार्ड कुठे बनलं होतं? सांगा बघू, सर्वात पहिलं आधार कार्ड कुठे बनवलं गेलं भारतातील? कोणाला माहिती आहे? सर्वात पहिलं आधार कार्ड नंदुरबार इथे बनलं होतं आणि ते रंजना सोनवणे यांना दिलं गेलं होतं. तर तसंच तिथे एक नवापूर रेल्वे स्टेशन आहे जे आपल्यासाठी एक अनोखं ठिकाण म्हणता येईल. याचा अर्धा हिस्सा महाराष्ट्रात तर अर्धा हिस्सा गुजरातमध्ये आहे. म्हणजे रेल्वेचं इंजिन महाराष्ट्रात तर इंजिनचे डबे गुजरातमध्ये किंवा वाईस वर्सा असंच काहीतरी. येथील दंडपाणेश्वर गणपती मंदिर हे 350 वर्षापूर्वीचे आहे. तसेच सारंगखेडा येथील एकमुखी दत्तयात्रा भागात चेतक फेस्टिवल हा देखील जुना आणि प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो, हे होते आपले नंदुरबारच्या सफरीचे मुख्य आकर्षण. आता आपण पोहोचलो आहे महाराष्ट्राच्या फ्रान्समध्ये. समोर जागा मोकळी तुमच्याकरता. महाराष्ट्राचा फ्रान्स आहे नाशिक. आश्चर्यचकित झालात ना? महाराष्ट्रामध्ये पण दडलेलं फ्रान्स आहे. ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या हे शहर अत्यंत महत्त्वाचे आहे. नाशिक हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथून उगम पावणाऱ्या गोदावरीला दक्षिण गंगा म्हणून देखील ओळखले जाते. नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर हे सह्याद्री पर्वतरांगामध्ये वसलेलं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि सगळ्यात पुरातन काळात दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध होता हा भाग. आणि याच दंडकारण्यात राम, लक्ष्मण आणि सीता हे वनवास भोगत असताना तपोवन पर्णकुटी येथे 4 महिने 14 दिवस राहिले होते. याच पर्णकुटीतून रावणाला भिक्षा देण्यासाठी सीता मात्र लक्ष्मण रेखा पार केली आणि त्याचे हरण झाले होते. रामाने आपल्या 14 वर्ष वनवासातील सगळ्यात जास्त म्हणजे 2.5 वर्षाचा काळ जिथे व्यतीत केला ते काळाराम मंदिर म्हणून प्रसिद्ध हे नाशकातच आहे. नाशिकला नाशिक नाव का पडले हो? सांगा बघू. अगदी बरोबर. कारण येथेच लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापले होते आणि तेथूनच खऱ्या रामायणाला सुरुवात झाली. भारतातील कुंभमेळ्याच्या प्रसिद्ध अशा 4 स्थानापकापैकी एक म्हणजे नाशिक, जिथे दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. नाशिक जसे तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे, तसेच ते कांदा आणि द्राक्ष उत्पादक म्हणून देखील प्रसिद्ध आहे. पिंपळगाव आणि लासलगाव कृषी बाजार समिती ही आशियातली सर्वात मोठी कांदा बाजारपेठ आहे. मुबलक द्राक्षामुळे इथे वाईन उद्योग भरभराटीस आला आहे आणि वाईन निर्मितीसाठी नाशिक वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून प्रसिद्ध आहे. जग प्रसिद्ध सुला वाईन पण इथेच आहे बरं. हे तर माहितीच असेल बऱ्याच लोकांना, नाही? या व्यतिरिक्त सोमेश्वर दूधसागर धबधबा, सप्तशृंगी माता मंदिर, पांडव लेणी, सीता गुफा, अंजनेरी टेकड्या, गंगापूर धरण, हरिहर किल्ला, नाणे संग्रहालय, मुक्तिधाम अशी अनेक कित्येक पर्यटन स्थळे म्हणून प्रसिद्ध असलेली ठिकाणे नाशिकमध्येच आहेत. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातही नाशिकचा सहभाग होता. झाशीच्या राणीसोबत एक प्रमुख लढवय्ये तात्या टोपे आणि अनंत कान्हेरे यांच्याशिवाय अनेक स्वातंत्र्य सैनिक नाशकात होऊन गेले, ज्यांची नावे आणि कामे सांगण्यास वेळच कमी पडेल.
आणि इथल्या खाद्यसंस्कृतीबद्दल तर काय सांगावं आणि काय सोडावं असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. चुलीवरच्या तऱ्हेतऱ्हेच्या मिसळ, वडापाव, मस्तानी, फालुदा, मटण भाकरी आणि मगई खाण्याचे पान, काय काय सांगू. साहित्य आणि क्रीडा कला क्षेत्रात पण नाशिकची भरीव कामगिरी आहे. कुसुमाग्रज, विवा शिरवाडकर, वसंत कानेटकर, बाबूराव रामजी बागुल, वामनदादा कर्डक यांची कर्मभूमी म्हणजे नाशिकच. त्याही पुढे कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स मध्ये पदक मिळवणारी कविता राऊत, इंडियन चेस ग्रँडमास्टर विदित गुजराती, बॅडमिंटन खेळाडू प्रज्ञा गद्रे हेही नाशिकचेच. आणि कलाक्षेत्रातील म्हणाल तर त्र्यंबकमध्ये जन्मलेले अर्थात नाशिकचेच दादासाहेब फाळके यांना कोण ओळखत नाही बरं. त्यांना तर भारतीय चित्रपटाचे जनक म्हणून देखील ओळखले जातं. नाशिकमध्ये आधी सांगितलेल्या पर्यटनस्थळापैकी व्यतिरिक्त अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत, जसे की देवळाली येथील भारतीय सेनेचे आशियातील मोठे आर्टिलरी सेंटर, त्र्यंबक रोडवरचे अजनेरी येथील भारतीय नोटा आणि नाण्यांचे संग्रहालय, नाशिकची भारतीय करन्सी, नोट प्रेस जिथे भारतातील चलनातल्या नोटा छापल्या जातात, दादासाहेब फाळके स्मारक आणि संग्रहालय आणि सिन्नर येथील जगविख्यात पुरस्कारप्राप्त गारगोटीचे संग्रहालय हे सर्व नाशिकमध्येच बघायला मिळते. आणि हो, आपल्या समस्त स्त्री वर्गाची जीवकी प्राण असणारी पैठणी हस्तीसाठी प्रसिद्ध असलेले येवला शहर हेही नाशिकमध्येच येते बरं. मानवी साहसात स्वतःच्या कर्तृत्वाने अनेक क्रांत्या सुवर्ण अक्षरांनी कोरणारं एक पान म्हणजे नाशिक. गोदेच्या कुशीत वाढणारं आणि तिचंच बोट धरून युगायुगाने प्रवास करणारं नाशिक. महाकाव्याच्या पानातून ते संगणकाच्या स्क्रीनपर्यंत महाप्रवास करणारं नाशिक. असं आमचं नाशिक आणि आम्ही त्याचे आशिक. अरे आप तो हमेशा जाते रहोगे दुबई या जॉर्जिया, कभी कुछ दिन तो गुजारो हमारे खानदेश में भी. मग या सोड येत आहे ना खानदेशला दीपक? नक्की भेट द्या आमच्या खानदेशला. वरणपट्टी खायची आहे ना दीपक, कुठे गेला?